नमस्कार. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे मक्याची भजी, मक्याच्या दाण्यांची भजी. या सीझनमध्ये बुट्टा, मका हा सर्वीकडे अवेलेबल असतो. मक्याची पकोडे आज मी बनवणार आहे. तर मी फर्स्ट टाईम बनवते म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी त्याचे दाणे करून घेणार आहे. मक्याच्या कणिसाचे दाणे करून घेणार आहे आणि मस्त असे एक मोठं कणीस होतं त्याचे दाणे करून घेणार आहे. त्याचे दाणे करून आपल्याला जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही आहे. बस जस्ट हिरवी मिरची, लसूण, हळद. इथे मी 4 लसणाच्या कड्या घेतल्या आहे, 4 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर आणि हे मिश्रण आपण बारीक करून घेणार आहे. आणि यामध्ये थोडं थोडं करून आपण मक्याचे दाणे बारीक करून घेणार आहे. हे मक्याचे दाणे आपल्याला अर्धवट बारीक करायचे आहे, पूर्ण फाईन पेस्ट नाही बनवायची, कारण त्याची पण आपल्याला टेस्ट दाणा लागायला पाहिजे ना. त्यासाठी फाईन पेस्ट केली त्याची टेस्ट बदलते. बघा असं आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे पीठ ॲड करून घ्यायचे आहे. इथे आपण बेसन म्हणतो त्याला. बेसन पीठ ॲड करून घ्यायचे. जेवढे आपले मक्याचे दाणे होते तेवढंच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडी हळद मीठ ॲड करून घेणार आहे. मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव बनवून घ्यायचं. यामध्ये मी मोहन म्हणून थोडं 1 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहे आणि त्याला सोबत खायला आपल्याला 2 मिरच्या तळून घेणार आहे. मस्त अशा गरम गरम भजी म्हटलं म्हणजे त्यासोबत तर हिरवी मिरची, तळलेली हिरवी मिरची तर हवीच. त्यासाठी मी मिरच्या तळून घेतलेल्या आहे. आता इथे आपण आपले भजी तळून घेणार आहे. बघा हे मिश्रण आपल्याला थोडं घट्टसरच ठेवायचं आहे. यामध्ये तुम्ही बेसन पिठाचा वापर कमी केला तरी चालेल. मस्त असं मीडियम हीटवर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे. बघा मस्त हे भजी. यात तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता, कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता, पण ते ऑप्शनल आहे. काही ॲड न करतासुद्धा हे भजी खुसखुशीत कुरकुरीत होतात. फक्त आपलं मिश्रण थोडं घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. बघा मस्त अशी कुरकुरीत भजी झाली आहे. बघा आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. आपले गरमागरम झटपट नाश्ता भजे चमचमीत खायची इच्छा झाली तर झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही भजी तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी ही भजी फर्स्ट टाईम बनवली. तुम्ही पण ही भजी बनवता का हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.